मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या खात्यामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप होतो। राठोड यांच्या खात्यात पैसे देऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार संदीप जोशी यांनी केला। अनेक अधिकाऱ्यांचा कालावधी संपला असताना त्यांना पुन्हा अर्थपूर्ण मुदतवाढ देण्यात आली असा आरोप होतो। या संदर्भात जोशी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार देखील केली। यावर संजय राठोड यांच्या विरोधातले पुरावे सादर करावेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। तर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर द्यावं असं म्हटलंय। त्या डिपार्टमेंटमध्ये झालेल्या अनियमिततांबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली होती की जवळपास 450 कर्मचाऱ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि 450 कर्मचाऱ्यांवरती अन्याय होताना त्यामध्ये जाणीवपूर्वक अर्थपूर्ण व्यवहार होऊन त्यामध्ये 8 जणांना घुसवण्यात आलेलं होतं आणि त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर मागच्या आठवड्यात माननीय संबंधित मंत्र्यांनी दोन्ही विभागांना जलसंपदा व मृदू व जलसंधारण या दोन्ही विभागाच्या सचिवांना बोलावून त्यांच्या दालनामध्ये बैठक घेण्याचं निश्चित केलं होतं, परंतु काही कारणाने माझ्यामुळेच ती बैठक कॅन्सल झाली। येणाऱ्या आठवड्यामध्ये ती बैठक सन्माननीय मंत्री संजय राठोड यांच्या दालनामध्ये ती बैठक घेण्याचं निश्चित झालेलं आहे। यामध्ये निश्चित दिसतंय की काही गडबडी झालेल्या आहे आणि ज्यांनी केलेल्या आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। उत्तर आहे ते अजित पवारांनी द्यायचे, कारण त्यांना जी सत्ता कशा करता हवी आहे तर लोकांची कामं करता यावीत म्हणून हवी असं ते म्हणत होते। त्यांच्याच मांडीला लावून बसणारे संजय राठोड हे एक सहकारी आहेत। त्यांनी सत्तेत राहून कसे भ्रष्टाचार, घोटाळे, खून, हत्या, दरोडे टाकलेत याच्यावरती एकदा अजित पवारांनी महाराष्ट्राला प्रवचन दिलं पाहिजे। पुरावा दिला तर आरोपात अर्थ आहे, नुसता आरोप करून फायदा काय? उद्या कोणी काही आरोप करेल, जर कोणाजवळ पुरावा असेल तर तो पुरावा तरी नक्की द्यावा। मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही असा पुरावा मिळाला तर जरूर त्या संदर्भात त्याची पडताळणी करू।